सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच उपस्थित सर्व लहान विद्यार्थी मंडळी आणि उपस्थित सर्व नातेवाईक यांचं सर्वप्रथम आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आणि साळुंकेनगरचा हा जो उपक्रम आहे की सर्वांचा वाढदिवस तुम्ही साजरा करताय, हा एक चांगला उपक्रम आहे। आणि आज आपणचा खास वाढदिवस जो केलेला आहे तो वाढदिवस म्हणजे आज आपणचा 71वा वाढदिवस आहे। आणि आपणचं जे आपणचं जे आयुष्य आहे त्यामध्ये आपण 12 जुलै 1954 ला म्हणजे आपणच्या थोडस त्यांच्या आयुष्यात जे काय जडणघडण झाल्या त्याबद्दल आपण मला काय थोडी माहिती सांगितली, त्याबद्दल मी थोडस माहिती देतो। तुमच्यासोबत दररोज आपण असतातच, तुम्ही एका मानेजवळ बसल्यावर तुम्हाला पूर्ण माहिती आहेच, तरी पण वाढदिवसानिमित्त मी थोडस 4 शब्द मनोगत व्यक्त करतो। आपणचा जन्म 12 जुलै 1954 साली झाला, म्हणजे आज जवळपास 71 वर्ष पूर्ण झाली। आणि 12 जुलै 1925 हा 71 वर्षाच्या प्रवासामध्ये आपणचं 1ली ते 4थीचं शिक्षण हे पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण हे दाऊदपूर गावामध्ये झालेलं आहे। आणि दाऊदपूर गावचा मी आज रोजी ग्रामपंचायत अधिकारी आहे। आणि त्यानंतर 8वी 9वी 10वीचं शिक्षण आपणचं कामेगावला झालेलं आहे। आणि अतिशय गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेतलेलं आहे। आज आपल्याला भरपूर सुविधा आहेत, आपल्याला पूर्ण आई वडिलांच्या सोबत येणं, गाडीवर सोडणं, आपल्याला बॅग सगळ्या बूट सॉक्स एवढी पूर्वी तशी काही सोय नव्हती। आपणचं जे त्यानंतर 10वी नंतर आपण 11वी 12वी साठी आपणचा हा आता जे गार्डेन कॉलेज आहे, ज्या कॉलेजला नंबर सुद्धा आता 100% 99% मार्क घेतल्याशिवाय लागत नाही, त्या शाहू कॉलेजला आपण 11वी 12वी केली आहे। आणि शाहू कॉलेजला 11वी 12वी करत असताना आपण जी धरून आर्थिक मदत होत नव्हती, तरी आपण सांगत होते की शुक्रवार आला की शुक्रवारची रात्र, शनिवारची रात्र, रविवारची रात्र पूर्ण दाळवेल मध्ये किंवा ऑइल मध्ये काम करायचं। आणि त्या कामातून जे 3 दिवसाच्या 3 रात्रीचे जे पैसे आले त्या पैशामधून कपडे घेणं किंवा शाळेचं साहित्य घेणं, शाळेचं जेवणाची फी भरणं, अशी आपणची वाटचाल झालेली आहे। आणि आपणचं असं म्हणणं आहे की मी जास्त हुशार नव्हतो, परंतु मी प्रयत्नवादी होतो। आपण म्हणतो की मी 7 वेळा नापास झालो, परंतु मी प्रयत्न सोडला नाही। 12वीला आपण शाहू कॉलेजला 12वीला नापास झाले, त्यानंतर 12वी सोडून दिली। मग आपण कृषी विद्यालय ऍग्रीकल्चर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं। डिप्लोमाला असताना आपण तीच परिस्थिती, रात्रभर शुक्रवार शनिवार रविवार काम करायचं, त्या आलेल्या पैशातून मग शिक्षण घ्यायचं। अशा तरी विद्यार्थी वर्गात आले करायचे तुमचे कपडे कसे काय असे खराब झालेले आहेत, आपण सांगायचं नाही की मी 3 दिवस मिलमध्ये काम केलं, दाल मिलमध्ये काम केलं, सांगायचं नाही। परंतु अशा हालाकीतून आपली परिस्थिती चांगली आहे, परंतु अशा परिस्थितीत आपल्याला वाटलं होतं की मला जिद्द होती, मला शिक्षण घ्यायचे, नोकरी करायची। आणि अशा परिस्थितीत आपण वाटचाल करत करत डिप्लोमा झाला। आणि आपण आता काय करतो, नोकरी लागल्याशिवाय लग्न करत नाही किंवा आपल्याला जॉब मिळाल्याशिवाय आपण नोकरी करत नाही। पण पूर्वीचा काळ तसा नव्हता, आपण ऍग्रीकल्चरला डिप्लोमाला 2nd इयरला असतानाच नोकरीच्या अगोदरच आपणचं लग्न झालं। आणि आज जे वाटचाल सुरुवात आहे, आपणची तब्येत चांगली आहे, 71 वर्ष झाले तरी आपणची आता तब्येत चांगली आहे। यामध्ये आमच्या मावशीचं पूर्ण योगदान आहे। जरी मावशी रागवत असली, वेळोवेळी बोलत असली, परंतु तिचं जे काळजी घेणं आहे, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, आपणच्या जेवणाची जी काळजी घेतली त्यामुळे आपली तब्येत चांगली आहे। आणि अशी वाटचाल करत करत नोकरीला आपण एम्प्लॉयमेंटला नोंदणी केली। त्यानंतर मग आपल्याला कृषी सहाय्यक म्हणून उमरगा तालुक्यात नारायणवाडीला नोकरी लागली। त्याबरोबर आपण असं होतं की नोकरीला घरच्या मंडळीचा थोडा आपणचा विरोध होता, तर शेती कुणी करायची नोकरीला गेला तर। त्यानंतर आपण असं आहे की 2-3 ऑर्डर आल्या आपल्याला, परंतु आपापर्यंत त्या ऑर्डर आल्या नाही, त्या नोकरीला पोहोचू शकले नाही। आणि एक परिस्थिती अशी आली की गावात एक मागासवर्गीय महिला होती, त्या महिलेजवळ पोस्टमॅननी त्यांच्या नोकरीची कृषी सहाय्यक ऑर्डर दिली आणि त्या महिलेला सांगितलं की तू ऑर्डर आपणच्या हातात दे। आणि मग त्या महिलेचे उपकार आपण जोपर्यंत नोकरी होती तोपर्यंत भाऊबीजेला येऊन त्या महिलेला साडी देणार आणि तिचं बहीण म्हणून तिला मानलेलं आहे।
असं प्रत्येक घटनेमध्ये आपणची वाटचाल, लहान लहान मुलं असतील, अशा ह्या वाटचालीमध्ये पुढचा टप्पा असा येतो की आपणचा स्वभाव. आता सळून गेलं तर तुम्हाला माहितच आहे की आपणचा स्वभाव हा विनोदी स्वभाव आहे. लहान मुलामध्ये लहान मुलासारखं होणार, मोठे माणसामध्ये मोठ्यासारखं होणार, जर काय वयोवृद्ध असतील तर वयोवृद्ध माणसासारखं होणार, लहान बाळ असेल तर लहान बाळासारखं होणार. त्यांचा हा विनोदी स्वभाव आहे आणि सर्वांना हसवत राहणारा असा त्यांचा स्वभाव आहे. परंतु नोकरी लागल्यानंतर थोडीशी परिस्थिती बदलली आणि पैसा येत गेला आणि पैशामध्ये आपणची थोडी वाटचाल बिघडली. आणि आपण असं म्हणणं आहे की माझ्या नोकरी लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर जे मित्रमंडळी मिळाली त्यामध्ये आपण म्हणतात की मी कोणता ब्रँड सोडलेला नाही, कोणताच ब्रँड सोडलेला नाही. आणि अशा परिस्थितीत एकदम गाडी एकदम आपणच म्हणजे घरी किती वाजता येतील, बरोबर व्यवस्थित येतील का नाही अशी परिस्थिती असताना त्यांना नंतर साखरवाडीला ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा संपर्क केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी दिली. त्या ठिकाणी त्यांनी 10 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर तिथं मार्ग आणि आपणचा मार्ग बदलला. पहिला जो मार्ग होता तो आपण बदलला आणि वारकरी संप्रदायातले वारकरी झाले. त्यामध्ये त्यांनी भजन करणं, पेटी वाजवणं, डोळणी म्हणणं, म्हणजे पूर्ण एकदम आपणचं आयुष्य बदलत गेलं. आणि उमरगाला आल्यानंतर त्यांना शरद महाराजांच्या संपर्कामध्ये जे सत्याचं त्यांना आवड लागली, वारकरी संप्रदायाची आवड लागली. आणि शरद महाराजांच्या सत्यामध्ये आपण भरपूर अन्नधान्य, गहू, ज्वारी काय जे कमी पडेल ते भरपूर अन्नदान केलेलं आहे. आणि त्याचेच काय आपण म्हणतात त्या आशीर्वादामुळेच शरद महाराज आज मी त्या मागच्या कालावधीत दुसरा जो मार्ग होता त्यातून बाहेर पडलो आणि वारकरी संप्रदायामध्ये हजर झालो. असं आपणची एकदम आयुष्याची वाटचाल आपण म्हणतात की मी देवाला कधी मागितलेलं नाही. मला नोकरी पाहिजे, मला शेती पाहिजे, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मी असं कधी देवाला मागितलेलं नाही. परंतु देवाने मला न मागता दिलेलं आहे. अतिशय गरीब कुटुंबातून एका चांगल्या स्तरावर येण्याचं काम आपण म्हणणं आहे की वारकरी संप्रदायामुळे ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या आशीर्वादानं, विठुरायांच्या आशीर्वादानं घडलेलं आहे. असे हे आपणच्या आज आपण जो वाढदिवस असल्यामुळे मी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचं काय बोलत नाही. आणि ह्या त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपणचं 71 वर्ष आहे आणि माझे वडील उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण बारगुळे महाराज यांचं सुद्धा 75 वय चालू आहे. हे दीर्घ आयुष्य लाभलेली मंडळी आहे. आई पण उपस्थित आहे, आमचे सर्व नातेवाईक उपस्थित आहेत. परंतु साळुंके नगरची जी प्रेमी मित्रमंडळी आहे आणि हे जे मित्रमंडळी आहेत, आम्ही साहेब कधीतरी येतो, कार्यक्रम असला तर पाहुणे मंडळी येते, परंतु मित्रमंडळी हे आपल्याला दररोज भेटते. या कार्यक्रमाला जे आपणची मित्रमंडळी आहे त्या सर्व मित्रमंडळीला आपण दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि हा चांगला उपक्रम तुम्ही साजरा करताय याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.